Hello students, today we'll continue the next part of some basic concepts of chemistry. Now take down the next heading, okay, that is law of equivalence. ठीक आहे, थोडंसं इंट्रोडक्टरी पार्ट आहे बाळांनो. रेडॉक्स रिॲक्शनमध्ये तुम्हाला ओके थोडंसं डिटेलमध्ये येणार आहे लॉ ऑफ इक्वॅलन्स. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल राईट ऑन द स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ इक्वॅलन्स. ठीक आहे, स्टेटमेंट काय आहे बघा. इट स्टेट्स दॅट the gram equivalents और मिली इक्वेलेंट्स, ठीक है, और मिली इक्वेलेंट्स of all reactants okay is equal to each other, is equal to each other and is also equal to the gram equivalent of the product. ठीक आहे, एखादी केमिकल रिॲक्शन होत असेल मुलांनो, ओके, तर त्याचे ग्रॅम इक्वॅलंट जे आहेत ते एकमेकांसोबत काय असतात, इक्वॅलंटमध्ये असतात. ते त्याचे ग्रॅम इक्वॅलंट्स हे इक्वल असतात. ठीक आहे ना. ओके, फॉर एक्झाम्पल्स हिअर ए प्लस बी ओके गिव्स सी प्लस डी. ठीक आहे, ए बी काय आहेत, रिॲक्टंट्स. ठीक आहे, दीज आर रिॲक्टंट्स and these two are products, correct. Now see here the gram equivalent, ठीक है, असं लिहूया, ग्राम इक्वॅलंट इन शॉर्ट लिहितो ऑफ ए इज इक्वल टू, ओके, तुम्ही नंबर ऑफ ग्रॅम इक्वॅलंट्स पण म्हणू शकताय. येते का लक्षात. ठीक आहे, इज इक्वल टू ग्रॅम इक्वॅलंट्स ऑफ बी, gram equivalents of B is equal to gram equivalents okay of C is equal to काय असणार आहे, gram equivalents of okay SD. ह्या स्टेटमेंटचा मीनिंग काय होतो तर काय की रिॲक्टंट्स हे एकमेकांसोबत इक्वल असतात आणि ते प्रोडक्ट सोबत सुद्धा काय असतात, इक्वल असतात. येते का लक्षात. त्याचे ग्रॅम इक्वॅलंट्स इक्वल असतात. समजते ग्रॅम इक्वॅलंट काय आहे ते सांगितले तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये. क्लिअर. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन कसं लिहाल, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर लॉ ऑफ इक्वॅलन्स, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. ठीक आहे, N1 V1 is equal to N2 V2. Now normality into its volume is equal to normality of and its volume. आता हे दोन सोल्युशन आहेत. This is solution first and this is solution second. ठीक आहे ना. ओके, फर्स्ट सोल्युशन साठी नॉर्मॅलिटी अँड इट्स व्हॉल्यूम, सेकंड सोल्युशन साठी नॉर्मॅलिटी अँड इट्स व्हॉल्यूम. आता नॉर्मॅलिटी इंटू व्हॉल्यूम का घेतलं, ओके, कारण काय नंबर ऑफ ग्रॅम इक्वॅलंट्स जे आहेत, नंबर ऑफ ग्रॅम इक्वॅलंट्स इज इक्वल टू काय असणार आहे, नॉर्मॅलिटी ओके इंटू काय असेल, व्हॉल्यूम, नॉर्मॅलिटी इंटू व्हॉल्यूम. समजते. ठीक आहे, तर N1 आणि V1 काय आहे, N2 V2 काय आहे, वेअर N1 V1 काय सांगू शकाल, N1 आणि V1 साठी नॉर्मॅलिटी अँड व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट रिॲक्टंट, बरोबर आहे ना. ओके, नॉर्मॅलिटी अँड व्हॉल्यूम of first reactant
म्हणू शकता किंवा सोल्युशन पण म्हणू शकता. फर्स्ट सोल्युशन म्हणू शकता, त्याच्यामधले रिॲक्टंटच घेणार ना तुम्ही. सोल्युशन म्हणजेच काय, त्याच्यामध्ये असलेले रिॲक्टंट्स. करेक्ट. आणि N2V2 काय असेल मग, N2V2 नॉर्मॅलिटी अँड व्हॉल्यूम ऑफ सेकंड रिॲक्टंट और सोल्युशन. अंडरस्टूड. ठीक आहे. आणि ह्याच इक्वेशनला नॉर्मॅलिटी इक्वेशन सुद्धा म्हणतात. ठीक आहे ना. ऑल्सो कॉल्ड ॲज नॉर्मॅलिटी इक्वेशन. ठीक आहे ना. डायल्यूट सोल्युशनसाठी आपण नॉर्मॅलिटी इक्वेशन पाहिलं काल, आणि ह्याच सोल्युशनला आपण नॉर्मॅलिटी इक्वेशन सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. IMP आहे, नोट करा केअरफुली. पुढे जाऊया आपण. मोलॅरिटी इक्वेशन. ठीक आहे. मोलॅरिटी इक्वेशन काय आहे, M1V1 divided by N1 is equal to M2V2 divided by what, N2, where M1V1 काय आहे, M1V1 मोलॅरिटी त्याला M1 and V1 म्हणा. ओके. वरती सुद्धा तसंच करायचं आहे. नॉर्मॅलिटी अँड व्हॉल्यूम N1 and V1, त्याचा मिनिंग प्रोडक्ट होईल ना, N2 and V2. ठीक आहे. येस. M1V1, M1 काय असणार आहे, मोलॅरिटी अँड V1 काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट सोल्युशन. ठीक आहे. किंवा रिॲक्टंट पण म्हणू शकताय, नो डाऊट. ओके. आणि M2V2 काय असणार आहे, M2 अँड V2. ओके. येस. मोलॅरिटी अँड व्हॉल्यूम ऑफ सेकंड सोल्युशन. समजतंय. ठीक आहे. आपण आता इक्वल टू मध्ये घेते वेळेस, इथं इक्वल टू मध्ये घेते वेळेस रिॲक्टंट पण येतो आणि प्रोडक्ट पण येतो. येते का लक्षात. ओके. मग इथं नॉर्मॅलिटी ऑफ अँड व्हॉल्यूम ऑफ सेकंड रिॲक्टंट सोल्युशन ऑर मध्ये इथं काय करू शकता, प्रोडक्ट. N2V2 साठी फक्त प्रोडक्ट घेऊ शकताय. लक्षात येते ना. ठीक आहे. इथं पण मोलॅरिटी अँड व्हॉल्यूम ऑफ सेकंड सोल्युशन ऑर प्रोडक्ट, इथं ऑर रिॲक्टंट. M1V1 हे इनिशियल असणार आहे, हे फायनल असणार आहे. ठीक आहे. त्याच्यावरती एक प्रॉब्लेम बघूया आपण. ओके. बघा प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट दी व्हॉल्यूम. ओके. किंवा असं घ्या क्वेश्चन, कॅल्क्युलेट दी व्हॉल्यूम ऑफ 0.1 मोलार. ठीक है. इस K2 Cr2O7 required to oxidize 35 ml of 0.5 molar okay FeSO4 ओके. काय आहे ते सोल्युशन. आता ऑक्सिडाइज म्हणले ना. ओके. हा क्वेश्चन जनरली कुठे येतो, रेडॉक्समध्ये येतो. कुठे येतो, रेडॉक्स रिॲक्शन्स. तिथं तुम्हाला स्टडी करायचंच आहे डिटेलमध्ये. ओके. तरी सुद्धा इथं सांगतो मी कसं सॉल्व करायचं. बघा, फर्स्ट ऑफ ऑल राईट दी रिॲक्शन कशी असली पाहिजे, बॅलन्स्ड असली पाहिजे. बॅलन्स्ड. ठीक आहे. रिॲक्शन नोट करा. K2Cr2O7 when reacts with 7H2SO4 okay and 6 FeSO4 acidic आहे. okay, which forms K2SO4
plus Cr2SO4 taken thrice plus 7H2O plus thrice Fe2SO4 taken thrice. ही एक रिॲक्शन आहे. ठीक आहे, तुम्हाला होणार आहे पुढे रिॲक्शन. ह्या जनरली ही रिॲक्शन कुठे येते? डी ब्लॉक एलिमेंट्समध्ये येते बघा ना. ओके, आता रिलेशन कोणाचं घ्यायचं ते बघा. K2Cr2O7 आणि काय FeSO4 म्हणजे ह्या दोन्हीचं रिलेशन घ्यायचं तुम्हाला. K2Cr2O7 आणि ओके एस FeSO4 ह्या दोन्हीचं रिलेशन. ओके, इथं मेन्शन करायचं काय राहिलं आपले N1 आणि N2 काय असतात? N1 अँड N2 ओके number of moles of reactants. फर्स्ट रिॲक्टंट म्हणू शकता, reactant first and okay second reactant or product. क्लियर ना? ठीक आहे. येस, फर्स्ट रिॲक्टंट म्हणजे सिस्टमॅटिक होईल. N1 अँड N2 काय आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ फर्स्ट रिॲक्टंट अँड सेकंड रिॲक्टंट और प्रोडक्ट रिस्पेक्टिवली. मग हे नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट असू शकतात, फर्स्ट रिॲक्टंट सेकंड रिॲक्टंट किंवा फर्स्ट रिॲक्टंट आणि प्रोडक्ट, रिॲक्टंट और प्रोडक्ट असं असू शकतं. क्लिअर? ठीक आहे. आता ह्या रिॲक्शनमध्ये बघा रिलेशन कोणाचं घ्यायचं? K2Cr2O7 आणि FeSO4. मग ही रिॲक्शन तुम्हाला बॅलन्स्ड नोन असली पाहिजे ऑलरेडी. इथं कोएफिशियंट किती आहे? 1 आहे म्हणजे N1 इज इक्वल टू किती आहे? 1. इथं कोएफिशियंट किती आहे? 6 आहे म्हणजे N2 इज इक्वल टू वॉट? 6. नंबर ऑफ मोल्स आहेत हे. आलं का लक्षात? ठीक आहे. K2Cr2O7 किती दिलेला आहे? 0.1 मोलार. हा किती आहे? 0.1 मोलार म्हणजे त्याची मोलॅरिटी आहे. काय झाला हा? M1. समजलं का? M1 इज इक्वल टू आणि FeSO4 किती आहे? 0.5 मोलार. इट मीन्स M2 इज इक्वल टू 0.5 मोलार. करेक्ट? ठीक आहे. आता फर्स्ट व्हॉल्यूम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. व्हॉल्यूम रिक्वायर्ड म्हणलेलं आहे, बरोबर आहे ना? ठीक आहे. कॅल्क्युलेट दी व्हॉल्यूम ऑफ 0.1 मोलार K2Cr2O7 रिक्वायर्ड टू ऑक्सिडाइज 35 ml ऑफ, म्हणजे सेकंड व्हॉल्यूम गिवन आहे. किती आहे? 35 ml. क्लिअर आहे? ठीक आहे. मग कॅल्क्युलेट करूया. M1V1 डिवायडेड बाय N1 इज इक्वल टू M2V2 डिवायडेड बाय N2. कुठला फॉर्म्युला यूज केला? हा फॉर्म्युला. क्लिअर? ठीक आहे. ठेवा व्हॅल्यूज. काय फाइंड आउट करायचं? V1 फाइंड आउट करायचं तुम्हाला, बरोबर आहे ना? ठीक आहे. अगोदर व्हॅल्यूज ठेवा. M1 किती आहे? 0.1 इंटू V1 डिवायडेड बाय N1 किती आहे? 1 आहे इज इक्वल टू M2 किती आहे? 0.5 इंटू V2 35 डिवायडेड बाय, लक्षात यायला लागले? ओके 6. करेक्ट ना? डिवायडेड बाय 6. ओके, सो V1 इज इक्वल टू 0.5 इंटू 35 डिवायडेड बाय 6 इंटू 0.1. ठीक आहे. याचा आन्सर येतं अप्रॉक्सिमेटली 29.2 ml. 29.2 ml. समजलं का कसं कॅल्क्युलेट केलं हे आपण? ठीक आहे. येस, पुढे जाऊया आता. मोलॅरिटी ऑफ मिक्सचर ऑफ सोल्युशन. ठीक आहे. मोलॅरिटी ऑफ मिक्सचर ऑफ सोल्युशन, मिक्सचर ऑफ सोल्युशन्स. एक पेक्षा जास्त सोल्युशन असेल, ठीक आहे, त्याची मोलॅरिटी कसं कॅल्क्युलेट करायचं आहे? मोलॅरिटी ऑफ मिक्सचर ऑफ सोल्युशन इज M1V1 प्लस M2V2 प्लस M3V3 प्लस so on is equal to M into V1 plus V2 plus V3 okay plus so on. हा एक फॉर्म्युला आहे. म्हणजे दिस इज सोल्युशन 1, this is solution 2,
दिस इज सोल्युशन 3, करेक्ट ना? ओके, अँड दिस इज मिक्सचर. लक्षात येते? हे फर्स्ट सोल्युशन घेतलं आपण एका बीकरमध्ये. हा काय आहे? M1V1, त्याची मोलॅरिटी आणि व्हॉल्यूम. सेकंड सोल्युशन M1V1. थर्ड सोल्युशन, ठीक आहे, M1V1. असे नंबर ऑफ सोल्युशन्स असू शकतात. काय केलं? ते मिक्स केलं आपण एका मोठ्या बीकरमध्ये. काय केलं? मिक्स केलं. त्याची मोलॅरिटी काय येते? MV. ठीक आहे ना? ओके, V1 प्लस V काय असणार आहे? V इज इक्वल टू, ओके, इज V1 प्लस V2 प्लस V3, ओके, प्लस सो ऑन. करेक्ट ना? ओके, म्हणजेच त्याला तुम्ही MV लिहू शकताय ऑरमध्ये. और MV तुम्ही सेपरेट लिहा. M1V1 प्लस M2V2 प्लस M3V3 प्लस, ओके, डॅश 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 इज इक्वल टू MV लिहा. समजलं हे? ठीक आहे. एस नॉर्मॅलिटी, नॉर्मॅलिटी बरोबर आहे ना, ऑफ मिक्सचर ऑफ सोल्युशन ऑफ सेम सबस्टन्स. ओके, इथं सुद्धा काय येणार आहे? मोलॅरिटी ऑफ मिक्सचर ऑफ, ठीक आहे, सेम सबस्टन्स. नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर ऑफ सोल्युशन्स ऑफ सेम सबस्टन्स. नोट करा काय असेल आता? N1V1 प्लस N2V2 प्लस N3V3 कितीही सोल्युशन असू द्या इज इक्वल टू, ओके, काय लिहाल? N V1 प्लस V2 प्लस V3. ओके, किंवा त्यालाच काय लिहू शकता तुम्ही? और NV. आणि V इज इक्वल टू काय असणार आहे? V1 प्लस V2 प्लस V3 प्लस सो ऑन. करेक्ट. दोन सोल्युशन जर असतील, सपोज फॉर टू सोल्युशन्स, दोन सोल्युशनसाठी काय लिहाल? N1V1 प्लस N2V2 इज इक्वल टू NV. आणि इथं V काय आहे? V1 प्लस V2. टोटल व्हॉल्यूम डबल होईल ना व्हॉल्यूम. नॉर्मॅलिटी फक्त चेंज होईल तिथं. अंडरस्टूड? ठीक आहे. प्रॉब्लेम बघूया त्याच्यावरती आपण कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. ठीक आहे. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ, कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ each of the two hydrochloric acids, two hydrochloric acids of strength 12 normal and 4 normal respectively, okay, that are to be mixed, to make 1 liter solution, 1 liter solution of strength 5 normal. बघा, कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ each ऑफ द टू हायड्रोक्लोरिक ॲसिड्स. दोन हायड्रोक्लोरिक ॲसिडचं व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे ना? ओके. एस ॲसिडची स्ट्रेंथ दिलेली आहे. किती आहे? एकाची 12 नॉर्मल आहे आणि दुसऱ्याची काय 4 नॉर्मल आहे. म्हणजे नॉर्मॅलिटी दिली रिस्पेक्टिव्हली. ओके. दॅट आर टू बी मिक्स्ड. ते सोल्युशन मिक्स केलं एकमेकांमध्ये. बघा, हे फर्स्ट सोल्युशन आहे, बरोबर आहे ना? ओके. त्याची नॉर्मॅलिटी किती आहे? हे 12 नॉर्मलचं सोल्युशन आहे. ठीक आहे. हे सेकंड सोल्युशन आहे. करेक्ट. सोल्युशन फर्स्ट आणि हे सोल्युशन
सेकंड. इथे काय आहे 4 नॉर्मल आहे. ह्या दोन्ही सोल्युशनला काय करायचं आता मिक्स करायचं आहे. त्याचं व्हॉल्यूम वाढेल, डेफिनेटली वाढणार आहे. करेक्ट ना. ओके, त्याची नॉर्मॅलिटी दिलेली आहे 5 नॉर्मल. ठीक आहे, हे दोन्ही सोल्युशन मिक्स केलं की काय 5 नॉर्मलचं सोल्युशन बनतं. ओके, आणि त्याचं व्हॉल्यूम पण दिलेलं आहे. व्हॉल्यूम किती आहे? येस 1 लिटर. 1 लिटर म्हणजे किती ml? 1000 ml. समजतंय का? ठीक आहे, आता आपण कन्सिडर करून जाऊया. फॉर्म्युला कुठला यूज करायचा बघा. ओके, टोटल नॉर्मॅलिटी दिले आणि व्हॉल्यूम दिले ना. ओके, म्हणजे हा फॉर्म्युला यूज करावा लागेल तुम्हाला दोन सोल्युशनचा. ठीक आहे. येस, N1V1 इज इक्वल N1V1 प्लस N2V2 इज इक्वल टू वॉट? एस NV. आणि V काय आहे? ओके, एस V1 प्लस V2. येते का लक्षात? आणि V1 प्लस V2 किती असणार आहे इथं? लक्षात येते? V इज इक्वल टू गिवन आहे इथं. किती आहे? 1000 ml आहे का गिवन? येस. ओके, मग V1 आपण काय कन्सिडर करूया? ओके, V1 आपण XML कन्सिडर करूया. XML. करेक्ट ना. ओके, V1 जर XML कन्सिडर केलं आपण, ओके, तर V2 इज इक्वल टू काय कराल? V मायनस V1 इज इक्वल टू 1000 मायनस ओके वॉट X. समजलं ना. ओके, 1000 मायनस X ml. ओके, मग V1 आहे तुमच्याकडे XML. V2 आहे, V2 किती आहे? 1000 मायनस XML. कसं केलं समजलं ना. एक कन्सिडर केलं तर दुसरा फाइंड आउट करता येतो. ठीक आहे. फर्स्ट नॉर्मॅलिटी गिवन आहे. फर्स्ट नॉर्मॅलिटी किती आहे? 12 नॉर्मल. 12 बरोबर आहे ना. ओके, इंटू व्हॉल्यूम किती? X प्लस सेकंड नॉर्मॅलिटी 4 दिलेली आहे. त्याचं व्हॉल्यूम किती आहे? 1000 ओके मायनस X इज इक्वल टू लास्ट नॉर्मॅलिटी गिवन आहे इंटू वॉट? इट्स व्हॉल्यूम गिवन आहे 5000. 1 लिटर दिले ना. ओके, त्याचं ml मध्ये कन्वर्जन केलं. इट मीन्स इट इज 12x प्लस 4000 मायनस 4x इज इक्वल टू 5000. करेक्ट. दिस 12x and this 4x. कारण सबस्ट्रॅक्शन करा इथं आता. ओके, काय होईल? 8x प्लस 4000 इज इक्वल टू 5000. करेक्ट. सो 8x इज इक्वल टू 5000 मायनस 4000. ठीक आहे ना. ओके, आन्सर काय येईल सांगा बरं? 8x इज इक्वल टू 1000 आणि x इज इक्वल टू काय? 125 ml. समजलं? x ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे V1 मिळाला तुम्हाला. x म्हणजेच काय आहे? V1 आहे. करेक्ट. मग V इज इक्वल टू काय लिहिलं आपण? V इज इक्वल टू V1 प्लस V2 लिहिलंय. मग V1 मिळालं तुम्हाला. V ऑलरेडी नोन आहे तुम्हाला 1000 इज इक्वल टू V1 किती आहे? 125 प्लस V2. करेक्ट. मग V2 इज इक्वल टू 1000 मायनस किती कराल? 125 इज इक्वल टू वॉट? 875 ml. करेक्ट. दोन्ही व्हॉल्यूम्स फाइंड आउट केलं, पण एक व्हॉल्यूम तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. प्रॅक्टिस करा हे वळण होतं तुम्ही. लक्षात आलं का हे? ठीक आहे ना. ओके, असे नंबर ऑफ प्रॉब्लेम्स असू शकतात. ओके, आणि हे तुम्हाला असे प्रॉब्लेम्स ना परत रिडॉक्स रिॲक्शन्समध्ये पण येणार आहेत. ठीक आहे. येस, आता न्यू पॉईंटकडे जाऊया आपण. ठीक आहे, टेक डाऊन द न्यू पॉईंट नाव. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. ठीक आहे ना. ओके बाळांनो, टोटल ओके येस 4 to 5 लॉज आपल्याला स्टडी करायचे आहेत. त्याच्यामध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आहे, त्याच्यानंतर लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन आहे, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन आहे, लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन आहे. ठीक आहे. येस, गेल-ल्युसॅक्स लॉ आहे, लॉ ऑफ येस कंबायनिंग व्हॉल्यूम्स म्हणजेच काय? गेल-ल्युसॅक्स लॉ म्हणतो त्याला आपण, आणि डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. ठीक आहे, 5 लॉज आणि डाल्टन्स ॲटॉमिक थेरी स्टडी करायचे तुम्हाला. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे बाळांनो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. खूप महत्त्वाचा लॉ आहे. ठीक आहे, क्वेश्चन्स विचारले जातात लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मासवरती.
आता कन्झर्वेशन म्हणलंय, ठीक आहे. कन्झर्वेशन म्हणलं की काय, नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट रिमेन्स कॉन्स्टंट, कन्झर्व होतो. करेक्ट. हे स्टडी केले तुम्ही, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, फिजिक्समध्ये पण आहे. करेक्ट. आणि त्याच्या अगोदर पण होतं. येते का लक्षात? ठीक आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मासमध्ये काय आहे, ओके, हे स्टेटमेंट लिहायचं आहे बाळांनो. अकॉर्डिंग टू दिस लॉ, ओके, द टोटल मास ऑफ प्रोडक्ट्स in a chemical reaction is equal to the total mass of reactants. Total mass of product, हे बघा स्टेटमेंट, टोटल मास ऑफ ओके एस रिॲक्टंट्स आणि टोटल मास ऑफ प्रोडक्ट हे दोन्ही काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. कशामध्ये? केमिकल रिॲक्शनमध्ये. रिॲक्टंट टू प्रोडक्टच्या वेळेस कन्व्हर्जन होणार आहे. ओके, दोन्हीचा मास काय असतो, इक्वल असतो. किंवा दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये ऑरमध्ये बघा इथं, it is in other words mass neither be created nor be destroyed, okay, in chemical reaction. mass create पण होत नाही, destroy पण होत नाही during the chemical reaction. okay okay, एक फॉर्म्युला एस्टॅब्लिश करून देतो तुम्हाला. see here, suppose A plus B react to form C plus D. ठीक आहे ना? ओके, तर सपोज A चा मास काय आहे, x ग्रॅम आहे, B चा काय आहे, y ग्रॅम, ठीक आहे. C चा आहे सपोज Z ग्रॅम आणि D चा आहे W ग्रॅम. लक्षात येते? हे दोन्ही काय आहेत, रिॲक्टंट आहेत आणि हे दोन काय आहेत, प्रोडक्ट आहेत. मग टोटल मास जर कन्सिडर केला, आपण इथं सांगितले टोटल मास ऑफ रिॲक्टंट्स, टोटल करण्यासाठी काय कराल, सम कराल. x प्लस वाय इज इक्वल टू काय असणार आहे, Z प्लस W. मग तुम्हाला फॉर्म्युलामध्ये किंवा काय एखादी प्रॉब्लेम दिला असेल, ओके, तर एखादी मास तुम्हाला देत नाहीत आणि तो मास कॅल्क्युलेट करा असं म्हणतील. करेक्ट ना? ओके, आता फॉर एक्झाम्पल सपोज कार्बन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन विच फॉर्म्स CO2. ठीक आहे ना? ओके, आता कार्बन किती, 1 मोल आहे, बरोबर आहे ना? ओके, त्याचा मास आहे सपोज 12 ग्राम, ऑक्सिजनचा किती, 32 ग्राम. हे दोन्ही काय आहेत, रिॲक्टंट. मग 12 प्लस 32 किती होईल, 44 ग्राम. बरोबर आहे ना? दोन्हीची टोटल केलं आपण, आलं लक्षात? ठीक आहे. मग हा किती असेल, 12 प्लस ओके S32 अगेन इज इक्वल टू 44 ग्रॅम. कार्बन 12, ऑक्सिजन 32, दोन्हीचा मास कसा आहे, इक्वल आहे. मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू काय असणार आहे, मास ऑफ प्रोडक्ट इन केमिकल रिॲक्शन. समजलं का हे? ठीक आहे. सपोज दुसरं एक्झाम्पल इथं दिलेलं आहे, सियर N2 प्लस थ्राइस H2 विच गिव्स ट्वाइस NH3. N2 किती आहे, 28 ग्रॅम. H2 किती आहे बघा, ओके, 3 इंटू 2 6 ग्रॅम. एका हायड्रोजनचा 1 असतो, टोटल हायड्रोजन 6 आहेत. ह्या दोन्हीचे ॲडिशन करा, किती येतं, 34 ग्रॅम. करेक्ट. 2 इंटू नायट्रोजन 17, सॉरी नायट्रोजन 14 प्लस 3 हायड्रोजन 17 इज इक्वल टू वॉट, 34 ग्रॅम. दोन्ही इक्वल आहेत. दिस इज कॉल्ड एज अ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. मास नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड ड्युरिंग केमिकल कॉम्बिनेशन. ओके, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. x प्लस वाय इज इक्वल टू Z प्लस W. कितीही रिॲक्टंट असू शकतात, कितीही प्रोडक्ट असू शकतात. समजलं हे? ठीक आहे. त्याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण. ओके, फर्स्ट DPP मध्ये क्वेश्चन नंबर ओके 126 घ्या. 126 फर्स्ट DPP मध्ये बघा. इफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास वॉज टू बी होल्ड ट्रू, ठीक आहे ना? ओके, टू होल्ड ट्रू, जर मास ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास जर ट्रू असेल, लक्षात येते ना? ओके येस, तर then 20.8 gram of BaCl2 on reaction with 9.8 gram of H2SO4 will produce. ठीक आहे, एक रिॲक्शन दिलेली तुम्हाला, BaCl2 प्लस H2SO4 विच फॉर्म्स, काय सांगितलंय, HCl. किती फॉर्म होईल, ट्वाइस HCl प्लस पुढं BaSO4. ठीक आहे, येस. किती दिलेला आहे, 20.8 ग्राम. हा किती आहे, 9.8 ग्राम. हा किती आहे, 7.3 ग्राम. आणि हा फाइंड आउट करायचा आहे तुम्हाला. मग एक्स कन्सिडर करा. BaSO4 चा मास किती आहे विचारले, बरोबर आहे ना? ओके, BaSO4 इक्वल टू काय असेल, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास,
20.8 प्लस 9.8 इज इक्वल टू 7.3 प्लस ओके एक्स. करेक्ट आहे. ठीक आहे. ह्या दोन्हीची ॲडिशन करा. ॲडिशन किती येते? 8 प्लस 8 16 30 30.6 इज इक्वल टू 7.3 प्लस एक्स. मग एक्स इज इक्वल टू किती येईल? 30.6 मायनस 7.3 इज इक्वल टू ओके 6 मायनस 3 3 30 मायनस 7 23 ग्रॅम. एक्सची व्हॅल्यू किती आली? 23 ग्रॅम. म्हणजे BaSO4 किती असणार आहे त्याच्यामध्ये? BaSO4 23.3 ग्रॅम. ठीक आहे. कुठून फाइंड आउट केलं आणि कसं फाइंड आउट केलं आपण? तर डेफिनेटली बाय युझिंग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. समजलं का हे? ओके. नेक्स्ट बघा आता पुढं. न्यूक्लियर रिएक्शंस, व्हेरी इम्पॉर्टंट. Nuclear reactions are not necessarily based on this law because in nuclear reactions, ठीक आहे, some of the mass gets changed into energy. मासचं कन्वर्जन न्यूक्लियर रिॲक्शन मध्ये एनर्जी मध्ये होतं. ठीक आहे ना? ओके. त्याच्यामुळे न्यूक्लियर रिॲक्शन्स ओके डू नॉट होल्ड गुड. करेक्ट. तुम्ही त्याच DPP मध्ये क्वेश्चन नंबर 119 बघा. ओके. एस DPP मध्ये चेक करू शकताय. क्वेश्चन नंबर ओके S119 काय म्हणलंय? द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास होल्ड्स गुड फॉर ऑल दी ओके एस फॉलोइंग एक्सेप्ट काय असणार आहे? न्यूक्लियर रिॲक्शन्स. म्हणजे ऑप्शन काय असेल तिथं? 2. सेकंड ऑप्शन इज करेक्ट. ठीक आहे ना? येस. खूप सिंपल क्वेश्चन्स आहेत. ओके. पुढचा लॉ बघूया आता. लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन ऑल्सो कॉल्ड ॲज ओके एस लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन और लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन और कंपोजिशन लॉ ऑफ कॉन्स्टंट ओके एस प्रपोर्शन और ओके एस कॉन्स्टंट कंपोजिशन. ठीक आहे. येस. मग आता कुठलेही कंपाऊंड्स असतील बाळांनो ओके त्या कंपाऊंड्समध्ये मासेस फिक्स असतात ना. आता इकडे लक्ष द्या. कॉन्स्टंट प्रपोर्शन म्हणजे काय? की सपोज ओके तुम्ही CO2 प्रिपेअर केला. CO2 लॅबोरेटरीमध्ये प्रिपेअर केला आणि CO2 नॅचरली ओके एस ऑब्टेन केलं, नॅचरली कलेक्ट केलं. ठीक आहे. इथं 12 ग्रामच असणार आहे कार्बन. करेक्ट. आणि 32 ग्रॅम ऑक्सिजन असणार आहे. फिक्सच. इथं सुद्धा जरी लॅबोरेटरीमध्ये प्रिपेअर केला ओके इरिस्पेक्टिव्ह ऑफ सोर्स, कुठलाही सोर्स असेल ओके कार्बन 12 ग्रॅमच राहणार आहे ना CO2 मध्ये. ऑक्सिजन किती? 32 ग्रॅमच राहणार आहे इरिस्पेक्टिव्ह ऑफ द सोर्स. बरोबर आहे ना? ओके येस. एलिमेंट्स कंबाईन ओके विथ फिक्स्ड मास ऑफ देअर ॲटॉमिक वेट्स. समजतंय ना? किंवा मासेस म्हणू शकता. Okay, see here the statement. This law states that elements combine in the same proportion by mass irrespective. This word is very important. Irrespective of okay the source or method of preparation. Method of preparation कुठलीही असू द्या, सोर्स कुठलाही असू द्या. बरोबर आहे ना? ओके. एलिमेंट जे आहेत ते सेम प्रपोर्शन मध्येच कंबाईन होतात. ओके. त्याच्या मासेसचं प्रपोर्शन काय राहतं? सेम होतं. इन अदर वर्ड्स दुसरं स्टेटमेंट हे लिहायचं आहे तुम्हाला. फर्स्ट स्टेटमेंट आणि सेकंड स्टेटमेंट. एलिमेंट्स ऑलवेज कंबाईन इन अ फिक्स्ड रेशो ऑफ देअर वेट्स. एलिमेंट्स ऑलवेज कंबाईन इन अ फिक्स्ड रेशो ऑफ देअर वेट्स. लक्षात आलं का हे? ओके. सोर्सेस कुठलेही असू द्या. सपोज NaCl आहे ओके लॅबमध्ये प्रिपेअर केलं सपोज आणि NaCl नॅचरल असेल सपोज नॅचरल ओके NaCl असेल. ह्या दोन्हीमध्ये सांगा बरं रेशो काय असणार आहे? सेमच असणार आहे ना. 1:1 1:1. करेक्ट. ठीक आहे. सोडियम किती असणार आहे? सोडियम इज 23 ग्रॅम प्लस क्लोरीन इज 35.5 ग्रॅम. फिक्सच असेल. 23 ग्रॅम प्लस 35.5 ग्रॅम. येते का लक्षात? ठीक आहे. येस. इरिस्पेक्टिव्ह ऑफ सोर्स ओके येस
कंपाऊंडमध्ये ॲटमचा जो काय रेशो असणार आहे किंवा त्याच्या मासेसचा जो काय रेशो असणार आहे तो ऑलवेज काय असतो, फिक्स असतो अकॉर्डिंग टू दिस लॉ. समजतंय? ठीक आहे. येस. दिस लॉ डज नॉट होल्ड गुड फॉर नॉन स्टायकोमेट्रिक कंपाऊंड्स. ओके, स्टायकोमेट्री पाहिलं आपण, पण जर का नॉन स्टायकोमेट्रिक कंपाऊंड असतील, फॉर एक्झाम्पल FeO आहे. FeO मध्ये Fe किती आहे, 0.96 अप्रॉक्सिमेटली, आणि O. ह्याचा अर्थ काय, तो फुल 1 आहे का, नाही. इथं आपल्याला 1:1 दिसतो, पण काय ॲक्च्युअलमध्ये तो 0.96 किती आहे, 1 आहे. फॉर्म्युलामध्ये 1:1 दिसतो. दिस इज नॉन स्टायकोमेट्रिक कंपाऊंड, त्याच्यामध्ये Fe कमी आहे. आलं लक्षात? अशा कंपाऊंडसाठी दिस लॉ डज नॉट होल्ड गुड. अंडरस्टूड? ठीक आहे. दिस इज कॉल्ड एज लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. Okay, look at this question. Question number 6. Irrespective of the source. आता irrespective of the source म्हणलं ना, तुम्हाला ह्या वर्डवरनंच ओळखता आलं पाहिजे. सोर्स कुठलाही असू द्या. प्युअर सॅम्पल ऑफ वॉटर कुठलंही असू द्या, टॅप वॉटर असू द्या, बरोबर आहे ना. एस किंवा काय पॉन्ड वॉटर असू द्या किंवा कुठलं ते सी वॉटर असू द्या. प्युअर सॅम्पल घ्यायचं आहे तुम्हाला. प्युअर सॅम्पल ऑफ वॉटर ऑलवेज yields 88.89% मास ऑफ ऑक्सिजन अँड 11.11% बाय मास ऑफ हायड्रोजन. दिस इज एक्सप्लेन्ड बाय द लॉ ऑफ, म्हणजे मास फिक्स आहे ना त्याच्यामध्ये, म्हणजेच काय झालं, कॉन्स्टंट प्रपोर्शन झाला किंवा कॉन्स्टंट कंपोजिशन. इट मीन्स ऑप्शन इज, समजलं हे? ठीक आहे. नेक्स्ट लॉ बघा आता, दॅट इज लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. ठीक आहे. येस, हा जो लॉ आहे तो प्रॉसनं प्रपोज केलेला आहे. दिस लॉ इज प्रपोज्ड और एस्टॅब्लिश्ड बाय लेविसियर. The law states that an element, see here, an element which combines with a fixed weight of another element to form two or more than two compounds bears a simple ratio of its weight in different compounds. एक एलिमेंट आहे which combines with a fixed weight of another element. ठीक आहे. आता सपोज एक हायड्रोजन आहे, हायड्रोजनचा मास फिक्स केला आपण, किती आहे, 2 ग्रॅम आहे 1 मोलमध्ये. त्याच्यासोबत काय केलंय आपण, अदर एलिमेंटनं एलिमेंटची रिॲक्शन केलं. एक हाफ H2 घेतला, O2 घेतला आपण. काय फॉर्म होतो, H2O, आणि O2 घेतलं नुसता. ठीक आहे, तर काय फॉर्म होतो, H2O2 फॉर्म होतो. बघा, an element which combines with a fixed weight of another element to form two or more than two compounds. हा ऑक्सिजन जो आहे, ठीक आहे ना. येस, त्याच्या मासेसचा रेशो डिफरंट असणार आहे. इथं पण हा ऑक्सिजनच आहे, हा ऑक्सिजनच आहे, पण इथं हाफ ऑक्सिजन फिक्स मास सोबत कंबाईन व्हायला लागला आणि 1 ऑक्सिजन फिक्स मास सोबत कंबाईन व्हायला लागला. इथं H2O फॉर्म झाला, इथं H2O2, डिफरंट कंपाऊंड्स फॉर्म झाले. मग ह्या दोन्हीच्या मासेसचा रेशो जो आहे तो एक काय असतो, सिम्पल एस रेशो असतो. दॅट इज, ह्या ऑक्सिजनसाठी किती असेल मास, 16 ग्रॅम डिवायडेड बाय ह्या ऑक्सिजनसाठी 32 ग्रॅम इज इक्वल टू व्हॉट, 1:2. समजलं ना. त्याला असं लिहू शकतो आपण, द रेशो इज 1:2. An element which combines with a fixed weight of another element. लक्षात कसं ठेवायचं, एका एलिमेंटचा मास फिक्स आहे, ठीक आहे ना. आणि दुसरा एलिमेंट जो आहे तो डिफरंट एस वेटनं काय होतो, त्याच्यासोबत रिॲक्ट होतो. एकाचा मास फिक्स आहे, आणि दुसरा एलिमेंट जो आहे त्याचे वेगवेगळे मासेस आहेत. फिनिश. हे असं लक्षात ठेवायचं. करेक्ट ना. ठीक आहे. इथं बघू शकता तुम्ही H2O आणि H2O2, बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये 16 ग्राम ऑक्सिजन आहे आणि इथं 2 ग्राम हायड्रोजन आहे. हायड्रोजन फिक्स आहे इथं. H2O मध्ये बघा, सॉरी H2O2 मध्ये काय आहे, 32 ग्राम ऑक्सिजन आहे आणि 2 ग्राम हायड्रोजन. फिक्स कोण आहे, हायड्रोजन आहे, आणि ऑक्सिजन हॅव्हिंग अ डिफरंट मास. क्लिअर. ठीक आहे. दुसरं एखादं एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला.
See here, N2 reacts with thrice H2 which forms twice NH3. N2 किती आहे इथं 28 ग्रॅम आहे, हायड्रोजन किती आहे 6 ग्रॅम आहे. ठीक आहे, दुसरं एक्झाम्पल बघा, N2 प्लस ट्वाइस H2 विच फॉर्म्स इज N2H4. N2H4 इथे किती आहे 28 ग्रॅम आहे, हा किती आहे 4 ग्रॅम आहे. ह्या दोन्हीचा मास फिक्स आहे ना. थर्ड जो एलिमेंट रिॲक्ट होतो, ओके, त्या थर्ड एलिमेंटच्या मासेसचा जो रेशो असणार आहे, आलं का लक्षात? ठीक आहे, येस. थर्ड म्हणजे काय, हे दोन्ही एकच आहेत ना, आणि हे सुद्धा दोन्ही एकच आहेत, पण त्या मासेसचा रेशो काय असणार आहे, एक सिंपल रेशो असणार आहे. 6 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 3:2. समजलं हे? ठीक आहे, येस. बघा इथं, ओके, फक्त इथं नायट्रोजन जो आहे तो सिंगल कन्सिडर केलेला आहे. 14, आता इथं 28 आहे ना, त्याचं कन्वर्जन केलं 14मध्ये, बघू शकता तुम्ही, रेशो सेमच येतो. ओके, अदर एक्झाम्पल्स बघा. अदर एक्झाम्पल्समध्ये CO असेल, CO2 असेल, CO अँड CO2, करेक्ट. कार्बन फिक्स आहे ना इथं 12 ग्रॅम, ऑक्सिजन चेंज आहे, त्याचा रेशो फाइंड आउट कराल तुम्ही. SnCl2 SnCl4, SN फिक्स आहे, Cl चेंज आहे, त्या दोन्हीचा रेशो फाइंड आउट करायचा. PbO आणि PbO2, Pb फिक्स आहे, ऑक्सिजन चेंज आहे, त्या ऑक्सिजनच्या मासचा रेशो घ्यायचा. दॅट इज दी लॉ ऑफ, ओके, काय असणार आहे, मल्टिपल प्रपोर्शन. अंडरस्टूड? ठीक आहे. क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर, ओके, 117 बघू शकता. 117, डिफरंट प्रपोर्शन्स ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचं प्रपोर्शन डिफरंट आहे, प्रपोर्शन डिफरंट म्हणजे काय, एक ऑक्सिजन O2 असेल तर दुसरा काय असणार आहे, हाफ O2 घेऊ शकतो ना आपण. ओके, हे असं प्रपोर्शन असू शकतं, डिफरंट प्रपोर्शन म्हणले. इन दी व्हेरियस ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन, 2 नायट्रोजनचे व्हेरियस ऑक्साइड्स आहेत. प्रूव्ह दी लॉ ऑफ, ओके, नायट्रोजन सेम आहे ना त्याच्यामध्ये, ऑक्सिजनचा मास डिफरंट आहे, म्हणजे कुठला स्टेटमेंट असणार आहे, सेकंड, मल्टिपल प्रपोर्शन. समजलं ना? ओके, ऑक्सिजनचं प्रपोर्शन डिफरंट सांगितले, सेम सांगितले का, जसं की NO2 आणि NO, ह्या दोन्हीमध्ये ऑक्सिजन नायट्रोजनचा मास फिक्स आहे, बरोबर आहे ना. ओके, NO लिहायचं ना आपल्याला, हां NO. ऑक्सिजन कसं आहे, डिफरंट आहे, या दोन्हीचा रेशो काय असणार आहे, एक सिंपल नंबर असणार, दॅट इज 32 डिवायडेड बाय, ओके, S16 इज इक्वल टू S2 डिवायडेड बाय 1 घेऊ शकतो ना, 2:1. हे असं क्लिअर आहे? ठीक आहे. नेक्स्ट, लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन. बिफोर दॅट इथे क्वेश्चन बघा, अमॉंग द फॉलोइंग पेअर्स द वन विच इलिस्ट्रेट्स द लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. ओके, कुठली अशी पेअर आहे जी लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन, ओके, एक्सप्लेन करते. आता लक्षात ठेवा, एकाचा मास फिक्स असला पाहिजे, ठीक आहे, दुसऱ्याचा चेंज असू शकतो. मग इथं चेक करा, ओके, इथं नायट्रोजन हायड्रोजन आहे, म्हणजे दोन्ही डिफरंट आहेत, नो डाऊट, दिस इज नॉट दी ऑप्शन. H2S आणि SO2, आता इथं S आहे, ठीक आहे, S कन्सिडर करूया, पण इथं हायड्रोजन आहे आणि इथं ऑक्सिजन आहे, ते डिफरंट आहेत ना, सो इट विल नॉट होल्ड गुड. ओके, इथं चेक करा आता, ओके, ऑक्सिजन फिक्स आहे आणि इथं दोन्ही काय आहेत, कॉपर आहेत, पण काय मास कसा आहे, डिफरंट आहे कॉपरचा, सो दिस इज द ऑप्शन. हा डबल आहे ना, इथं ऑक्सिजनचा मास फिक्स असणार आहे, कॉपरचा डिफरंट असणार आहे. समजलं? इथं डिफरंट एलिमेंट्स आहेत, डिफरंट एलिमेंट्स नाही चालणार. आलं लक्षात? सो ऑप्शन इज व्हॉट, सी. क्लिअर? ओके, बळून टोटल 3 लॉज पाहिले आपण. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करूया, लॉ ऑफ रेसिप्रोकल प्रपोर्शन, त्याच्यानंतर गेल्युसॅक्स लॉ आणि डाल्टन्स ॲटॉमिक थेरी, हे 3 पॉईंट्स बघूया, करेक्ट ना. ओके, आणि रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन्स बघूया आपण. ठीक आहे, येस, आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर. ऑल दी बेस्ट.